सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण आजूबाजूला किंवा आपल्या स्वतःच्या आयुष्यात बघा, स्वतः असा एकदा तरी विचार करा की एखादी व्यक्ती तुम्हाला खूप आवडते. मग ती पुरुष असू द्या किंवा स्त्री असू द्या, परंतु आवडते आणि तुमचं आणि त्या व्यक्तीचं खूप भांडण झालंय किंवा काही कारणास्तव ती व्यक्ती तुमच्यापासून लांब गेले. मग आपण विचार करतो की आज फोन येईल, उद्या फोन येईल, उद्या मेसेज येईल, आज मेसेज येईल, अगदी वाट पाहतो, परंतु त्या व्यक्तीचा नाही फोन येत नाही मेसेज येत. तर तुमचं खूप प्रेम आहे, समोरच्या व्यक्तीचं सुद्धा खूप प्रेम आहे आणि म्हणून हे नातं एकत्र येण्यासाठी किंवा तुमच्यात थोडेसे जे काही गैरसमज झालेत ते गैरसमज दूर करण्यासाठी आपल्या दोघांमध्ये चांगलं संभाषण व्हावं असं तुम्हाला जर का वाटत असेल, एकमेकांनी समजून घ्यावं असं जर का तुम्हाला वाटत असेल, तर आजचा जो उपाय आहे हा तुमच्यासाठी. परंतु बघा, काही काही वेळेला काय होतं की तुम्ही एखादी गोष्ट अगदी हट्टपणाने किंवा अगदी खूप जास्त मला पाहिजे म्हणून मिळवायला जाता आणि मग तीच गोष्ट तुम्हाला मिळत नाही आणि मग तुम्ही निराश होता. तर बघा, काही गोष्टी देवावर सोडून द्यायच्या. जी एखादी व्यक्ती जर तुमच्यासाठी बनले तर अगदी काही ना काहीतरी तुम्ही प्रयत्न केले तर ती व्यक्ती तुमच्या जवळ येईल आणि तुमचं पुन्हा नव्याने एकत्र येणं होईल. परंतु तुमच्यासाठी जर ती एखादी व्यक्ती बनली नसेल तर ती व्यक्ती कधीच तुमच्या जवळ येणार नाही. तुम्ही नक्कीच प्रयत्न करा, परंतु त्या प्रयत्नांना जर का यश मिळत नसेल, तुम्ही जोर जबरदस्ती करत असाल, तर हे नातं तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरेल. त्यामुळे काही गोष्टी नक्कीच समजून घ्या. हट्टीपणा हा कधी कधी आपल्या स्वतःला सुद्धा महागात पडू शकतो. त्यामुळे हट्टीपणा सोडा आणि अगदी इझी काही होत असेल, अगदी थोड्याशा प्रयत्नाने काही होत असेल तर उत्तमच. आता काय करायचं, एखादी व्यक्ती तुम्हाला खूप आवडते आणि अगदी छोटस काहीतरी कारण झाले आणि ती व्यक्ती तुमच्याशी लांब गेले, तुमच्यापासून लांब. बघा, ती मैत्रीण असो किंवा आई असो किंवा वडील असो किंवा भाऊ असो, बहीण असो किंवा मित्र मैत्रिणी कुणीही असो, कुणासाठी सुद्धा हा उपाय करू शकतात. बघा, आपण जे उपाय पाहतो त्यातनं सर्वात लवकर आणि 100% नाही तर 1000% आपल्याला रिझल्ट देणारा उपाय म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. आपण जे ब्रह्मांडात सोडतो तो आपल्याला पुन्हा मिळतं. त्यामुळे ब्रह्मांडात एखादी गोष्ट सोडत असताना ती किती होकारार्थी सोडली, ती तुम्ही किती स्वतः किती पॉझिटिव्ह आहात, तुमच्यात पॉझिटिव्हिटी आहे की नाही, त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. बघा, शेवट काय असतं, कर्म आणि कष्ट खूप महत्वाचे असतात. आपण आता काय करायचं, एखाद्या ठिकाणी अशा शांत ठिकाणी बसा. ग्लास भरून, काचेच्या ग्लासात ग्लास भरून पाणी घ्या, जे प्यायचं पाणी असतं. आता प्यायचं पाणी घेऊन एका जाग्यावर, जिथे कोणी टोकणार नाही, तिथे जाऊन बसा आणि हा उपाय तुम्ही पूर्ण दिवसातून 3 वेळा तरी करायचा आहे. आणि अगदी जेवढे तुम्ही पॉझिटिव्ह असाल तेवढ्या लवकर तुम्हाला ह्या उपायाचा फळ मिळेल. जर तुम्ही पॉझिटिव्ह नसाल तर तुम्ही हा उपाय करू नका, कारण तुम्ही नुसतं पाणी पिऊन काहीही होणार नाही. आता हे पाणी प्यायचं कसं, ह्या पाण्याला आपल्याला अफर्मेशन काय द्यायचे आहेत अगदी व्यवस्थितपणे ऐकून घ्या. काय करायचं, काचेच्या ग्लासात एका पाणी घ्यायचं, जे प्यायचं पाणी असेल. त्या काचेच्या ग्लासावर तुम्हाला उजवा हात द्यायचा आहे. बघा, तुम्हाला आता सेल्फी कॅमेरा त्यामुळे चुकीचं दिसेल. उजवा हात त्या पाण्याच्या ग्लासावर ठेवायचा आहे. पाण्याचा ग्लास हे काचेचं असावं, ना की प्लास्टिकचं, ना की स्टीलचं, कुठल्याही धातूचं नाही, फक्त काचेचंच चालेल. काचेच्या ग्लासात पाणी घ्यायचं, एका जागेवर बसायचं, उजवा हात त्या काचेच्या ग्लासावर ठेवायचा. त्यानंतर अफर्मेशन द्यायच्या, काय, तुमच्यापासून लांब गेलेली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं 7 वेळा. आता त्या व्यक्तीचं नाव काहीही असू शकेल. आता समजा माझी मैत्रीण आहे कविता, कविता कविता कविता, जी माझ्यापासून खूप लांब गेले, तिचे 7 वेळा नाव घ्यायचं आणि त्यानंतर त्या पाण्याला खूप अफर्मेशन द्यायच्या. काय अफर्मेशन द्यायच्या की कविता म्हणजे माझी जी मैत्रीण, तुमची जी मैत्रीण कोणी पण असेल, आता माझी मैत्रीण समजा ना, उदाहरणार्थ सांगते, माझी मैत्रीण कविता माझ्यापासून लांब गेली होती. आता बघा, तिच्यासाठी मी हा उपाय करते. कविता कविता 7 वेळा त्या उजव्या हात पाण्यावर ठेवून 7 वेळा कविताचं नाव घेतलं. त्यानंतर कविताचा मला फोन आलेला आहे, मला मेसेज आलेला आहे, मी तिच्याशी बोलते, मी तिच्याशी मेसेजवर, मोबाईलवर, व्हॉट्सअपला चॅट करते. अशा ज्या पॉझिटिव्ह गोष्टी ज्या तुम्हाला हव्या आहेत त्या व्यक्तीकडून, त्या तुम्ही बोला, म्हणा, त्या झालेल्या आहेत, होकारार्थी म्हणा. बघा, आणि त्यानंतर हे जे पाणी आहे पूर्ण चार्ज झालेलं असेल तुमच्या होकारार्थी विचारांनी, आणि त्यानंतर हे पाणी पिऊन घ्यायचं. हा पहिला उपाय झाला.
जोपर्यंत ती व्यक्ती तुमच्या जवळ येत नाही, त्या व्यक्तीचा फोन येत नाही, मेसेज येत नाही, तोपर्यंत हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे.